नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आता मी आलो आहे भायखळ्यामध्ये कुठे तर भायखळा मुंबईमध्ये फेमस अशी राणीची बाग, इथे मी आलो आहे। आणि राणीच्या बागेमध्ये जे स्ट्रक्चर आहे किंवा आजूबाजूचा परिसर आहे तो नवीन करण्यात आलेला आहे। काय काय केलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्याचबरोबर इथे येण्यासाठी आपल्याला कसं यायचं, कोणती बस सुविधा आहे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याचबरोबर इथे कोणकोणते प्राणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, तिकीट किती रुपये प्राईस आहे ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओमध्ये आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा। चला आता आपण बघूया राणीच्या बागेत कोणकोणते आपल्याला प्राणी पाहायला मिळत आहेत। आपण जसे एंट्रन्स करून आतमध्ये आलो की आपल्याला हा झूचा जो गाईडलाईन गाईड्स आहे, म्हणजे कुठे कुठे जायचा जो मॅप आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे। म्हणजे कोणते प्राणी कुठे आहेत ते सर्व इथे नंबर वाईज दिलेले आहे। 1, 2, 3 असे नंबर दिलेले आहेत। एकूण किती प्राणी आहेत? 22 प्राणी आहेत इथे आणि आपण आता ते कव्हर करणार आहोत। चला आपण पुढे। अशा प्रकारचे आहे तिकीट, हे बघा। जर मोठी मुलं असतील प्रौढ तर 50 रुपये पर पर्सन आहे आणि फॅमिली जर आली तर 100 रुपये आहे। आता आम्ही चाललोय पहिल्या ह्याला, हे बघा इथे सर्व दिलेलं आहे काय काय आहे ते। पहिला आम्ही बघणार आहे एलिफंट, हत्ती, सिंह, लांडगा, अस्वल, बिबट्या सर्व आहे। मित्रांनो आता इथे लिहिलेलं आहे बघा, माझ्या आगमनाची वाट पहा, वेट फॉर, हे सर्व दिले। अजून काय सिंह आला नाही पण सिंह येणार आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। आणि त्याच्या समोरच आहे हत्तीचं आहे, समोर तुम्हाला हत्ती दाखवला। मित्रांनो आता मागे बघतात काय मोठा हत्ती आहे तिथे, एकच हत्ती पाहायला मिळतं आपल्याला तिथे आणि खूप मोठी जागा आहे इथे पूर्ण आणि एकच हत्ती आहे। 4 कंपार्टमेंट आहेत तिथे आणि एकच हत्ती आहे, तो वाटतं खातोय।
आम्ही वाघ बघून तर आलो. वाघ एकदम फिरत होता. हा एकदम असा दणकट होता. काय सांगते फुल एकदम त्याचा पंजा कसा होता ना. हा अजून पण बघा तिथे आता फिरून जागेवर बसलाय. परत एकदा तुम्हाला दाखवतो मी. पण तो त्याचा वैतागलेला असं वाटतं. काय रे एका जागेवर तुम्ही किती दिवस थांबणार. हा म्हणजे आपण पण घरात राहून वैतागतो एकाच जागेवर राहून. त्याची पण ती झालंच झाली. तिथे काय आता काय माहिती काय तो पण एकाच जागेवर राहून राहून वैतागला. पण आहे ते आता आम्ही असंच बघायला आलो आणि काचेमधून असं मस्ती करत पुरेपूर असं असं दाखवलं. दोन दोन असू रवंत करतोय. रवंत करतोय. चलो चलो भाई चलो. असं समज आपण यांच्या समोर गेलो तर असं आलं तर काय काय. एक मिनिट मला जाणून घ्या. अस्वल खूप जास्त गर्दी नाही आज. हे असं पूर्ण अस्वलाची जागा आहे बघा. ते खेळतात तिथे. कसं वाटलं भाई त्याच्याशी जर आपण लकडी केली लकडी करायची सायला. दोनच आहे इथे वॉटरफॉल पण आहे. हे प्रॉपर ह्याच्यामध्ये असतं ना. आता मजा हा मजा आली असते. ते आता उन्हात फिरत आहेत. ते पाण्यात राहून राहून वैतागले वाटतं. मज्जा आहे. हे पुढे जाऊया. असं मला पण ठेवा फाळा. कुठे आहे कुठे तेव्हा ते पाण्याचं दिसतंय बघ. असं पाण्याचं तिथे पुढे गेलं त्याच्यावर मुंगूस दिसते. हा तेव्हा वरती ते त्यांना ते त्यांच्यासाठी खाणं आहे ते. दोन दोन आहेत. हा दोन आहे. का ते काय ठेवले. त्यांना ठेवले असतील खायला. चल चल. तर आता आपण इथून पुढे जायचं. अस्वल आहे ना तिथे. ते वॉटरफॉल आहे ना तिथे. आम्हाला मुंगूस दिसले छोटे छोटे. त्याचं खाणं आहे वाटतं. आता इकडनं जवळून दाखव. ते झूम करण्यापेक्षा. बघा तिथे खेळतायत बघ. असं पूर्ण कळप आहे. तेव्हा दोघं मस्ती करतात. शिंग बघ केवढे मोठे आहेत त्यांची. तिघा जणांची शिंग मोठी आहेत बघ. बाकी सगळे छोटे छोटे आहेत. गर्दी बघा. गर्दी माकड बघ. माकड बघ कसे आई सोबत बसलेलं आहे तिथे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. माकडांच्या पण खूप जाती असतात. इथे बघा. हा यार हे बघ इथे पण आहे. इथे पण खेळ. हे हा बघ काय बघ करतोय. हो काय बघ करतोय. आईच्या गावात बाबा माणसं बघायला येतात तुला. काय दिलंय बघा. 1960च्या दशकात मानव अंतराळ पोचला. त्याआधी इतर प्राणी अवकाशात सोडण्यात आले होते रॉकेटमधून. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पाठवलेले रिसर्च मॅकेक हे पहिले माकड आहे. बघा हे माकड पहिले पाठवलं होतं अंतराळवीरमध्ये. आणि मानवातील रक्तातील RHS फॅक्टरचे निदान करण्यासाठी सिरसच्या गेले होते. ते तुम्ही वाचून घ्या. ते बघा ते तोंड बघ किती लाल लाल आहे.
चल पुढे. आणि इथे बघ असे माकड लटकवलेले पूर्ण जाळीचं प्रोटेक्शन आहे इथे. हे बघा 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 इच्छा गावात हा बघ मुद्दामून उड्या मारतो हे बघा तिथे दोघं ते बघा बघा दोघं कसे खेळत आहेत ते उवा काढताय समोर बघा 2 माकडं उवा काढताय आणि हा वर चढलाय वर बघा हा बघा इथे बसलाय हा बघा हा बघा यतीश ऋषिकेश हे हाल हे साहिल सुरू आहे नाही तो साहिल सुरू आहे तो बघ ते बघा खायला आणायला पाहिजे. तर आता मी तुम्हाला दाखवतो चित्ता आणि बिबट्यामध्ये जो काय फरक आहे तो आपण तुम्हाला दाखवतो. ते सर्व दिले फरक ओळखा स्पॉट द डिफरन्सेस होता. तुला बोललं ना काय काय दिलं आहे बघा. चित्ता नाकाच्या दोन्ही बाजूंच्या डोळ्यापासून ओठापर्यंत कोपऱ्यापर्यंत गेलेले 2 काळे पट्टे असतात ज्यांना अश्रुमार्ग असे म्हणतात. म्हणजे हे 2 पट्टे असतात त्यांना अश्रुमार्ग म्हणतात. आणि बिबट्याचं बघूया बिबट्याच्या चेहऱ्यावर चित्त्याप्रमाणे काळे पट्टे असतात अश्रुमार्ग नसतो. म्हणजे हा अश्रुमार्ग नाही ह्याला जसा आहे ना तसा ह्याला नसतो. त्याचबरोबर चित्त्याच्या अंगावरती भरीव व वर्तुळाकार काळे ठिपके असतात ह्या प्रकारचे. आणि बिबट्यामध्ये अंगावरती ठिपके गुच्छाकृती असून पोकळ असतात. म्हणजे गुच्छ कसा असतो फुलांचा त्या टाईपमध्ये असतात. हे बघा हे गोल आहेत आणि हे थोडं पसरलेलं आहे ते बघा. आणि बिबट्या हा भारतात आढळतो आणि हा भारतातून नामशेष झाला. म्हणजे त्याची जी काय म्हणतात काय प्रजाती असते ना ती भारतामधून कमी झालेली आहे. हे सर्व इथं डिफरन्स दिलेलं आहे. आणि किती किती किलोमीटर पडतात ते बघा मला. आणि इथे बिबट्या दिलेला आहे 58 किलोमीटर प्रमाणे पडतो आणि चित्ता 120 किलोमीटर. पोहण्यावाला छंद आहे हे सर्व इथे दिलेले आहे. इथे बघा काय दिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का. पक्ष्यांचं दात नसतात
हात नसतात, शिंग नसतात, पण त्यांची चोच असते. पक्ष्यांना चोचीचे विविध उपयोग आहेत. काय काय उपयोग काय ते बघा, सर्व दिलेलं आहे. त्यामुळे कसे पकडतात, त्यांचा चोचीचा आकार कसा असतो ते सर्व इथे दिलेलं आहे बघा. बदकाची चोच कशी असते चिमटासारखी, परत फ्लेमिंगोची उलथणे कसे असतं त्या टाईप सर्व इथे दिलेलं आहे. आणि आता इथून आपल्याला आत जायचं आहे. हे बघा, हे बघा लागले खेळायला. 50 रुपये. 50 रुपये 50 रुपये. हे उघड 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 फोनला. सगळ्या जर आपण घेतल्या जा. इथून आता आपण आत जाऊ. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मी आलो तो भायखळ्यामध्ये राणीची बाग इथे, आणि खूप जास्त प्राणी बघितले. माकड, त्याचबरोबर पानगेंडा, परत पाण्यातले जे पक्षी असतात ते सुद्धा बघितले. वाघ बघितला. खूप जास्त प्राणी आहेत तिथे. आणि इकडचं जे वातावरण आहे ते देखील खूप छान. आणि इकडचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण आता डेव्हलप केलेला आहे आणि खूप छान केलेला आहे. तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आपण वाटतं असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक.